ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 16वा दैवसूर संपद विभाग योग, भाग 8वा. ओवी क्रमांक 351. मागील भागात आपण असुरी प्रवृत्तीच्या लोकांची लक्षणे पाहिली. दंभ, मान आणि मदयुक्त पुरुष कधीही पूर्ण होणे शक्य नाही. अशा कामाचा आश्रय करून अविवेकाने अशुद्ध निश्चयाचा स्वीकार करून अनर्थ हेतू नियमाचे पालन करण्यास प्रवृत्त होतात. तसेच मरणानेही न संपणाऱ्या अशा विषय सुखाच्या अमर्याद चिंतेने ग्रासलेले कामोपभोग हेच अंतिम साध्य आहे असा मनाचा निश्चय केलेले ते असतात आणि तोच त्यांना परमपुरुषार्थ वाटतो. आज मी हे मिळवले, उद्या मी अमुक मनोरथ सिद्धीस नेईन, आज माझ्याजवळ एवढे द्रव्य आहे आणि पुढे याहूनही वाढेल आणि मी धनवान म्हणून प्रसिद्ध होईल असे त्यांना वाटते. मी माझा शत्रू मारला, दुसऱ्यालाही मारीन. मी ईश्वर आहे, ऐश्वर्याचा भोक्ता आहे, सिद्ध, बलाढ्य आणि सुखी मीच आहे असे त्यांना वाटते. ओवी क्रमांक 351. ऐसे निधना विश्वाचिया मीची होईन स्वामिया, मग दिठी पडे तया उरोने दी. हे मारिली ते वैरी थोडे आणि काही साधी न गाढे, मग नांदे न पवाडे एकलाची मी. मग माझी होतील कामारी तिये वाचूनी येरे मारी, किंबहुना चराचरी ईश्वरू तो मी. मी भोग भूमीचा राओ आजी सर्व सुखाची ठाओ, म्हणून इंद्रही वाओ माते पाहुणी. मी म्हणे वाचा देहे करी ते कैसे नोहे, के मज वाचुनी आहे आज्ञा सिद्धान. तवची बळिया काळू जव न दिसे मी अर्तू बळू, सुखाचा किर निखळू रासिवा मीची. विश्वाच्या संपत्तीचा मी एकटा स्वामी होईन आणि मग ज्याच्यावर दृष्टी पडेल त्याला मी संपवून टाकीन. आजपर्यंत शत्रू मारले, परंतु हे काहीच नाही. आणखी त्यांच्यापेक्षा बलाढ्य शत्रू मी संधी साधून मारीन आणि मी एकटाच सर्वांचा स्वामी अशा थाटाने राहीन. माझे जे दास होतील तेवढेच फक्त ठेवीन, बाकी सर्वांचा नाश करेन. एकंदरीत सर्व चराचराचा ईश्वर ज्याला म्हणतात तो मीच. या सुखभोगरूपी सृष्टीचा सर्व सत्ताधीश मीच, सर्व सुखाचाही मीच आधार आणि भोक्ता आहे. ऐश्वर्याची इंद्राची तुलना केली तर इंद्र तुच्छ आहे. मग मी काया वाचा आणि मनाने जे करीन ते कसे तडीस जाणार नाही असे कसे घडेल? ज्याची आज्ञा सिद्धवत आहे असा माझ्याशिवाय सामर्थ्यवान दुसरा कोण आहे? असा अजोड पराक्रमी जो मी, मला जोपर्यंत पाहिले नाही तोपर्यंत काळ हा बलवान आहे. अरे, सर्व सुखाची रास केवळ मीच आहे. कुबेरू आथिला होये परी तो नेणे माझी सोये, संपत्ती मज समनवे श्रीनाथाही. माझे या कुळाचा उजाळू का जाती गोतांचा मेळू, पाहता ब्रह्माही हळू उणाची दिसे. म्हणून मिरविती नावे वाया ईश्वरादी आगवे, नाही मजसी सरी पावे ऐसे कोणी. आता लोपला अभिचारू त्याचा करीन मी जीर्णोद्धारू, प्रतिष्ठिन परमारू यागवरी. माते गाती वाणिती नटनाचे रिझविती, तया देईन मागती ते ते वस्तू. माझिरा अन्नपाणी प्रमदांच्या आलिंगणी, मी होईन त्रिभुवनी आनंदाकारू. काय बहु सांगो ऐसे ते आसुरी प्रकृती पिसे, तुरंबिती असिसे गगनोळे तिये. ज्वराचे आटोपे रोगी भलतैसे जल्पे, चावळती संकल्पे जाणते तैसे.
कुबेर संपन्न आहे, परंतु त्यास माझ्या ऐश्वर्याची योग्यता नाही. संपत्तीच्या बाबतीत लक्ष्मीपती भगवान देखील माझी बरोबरी करणार नाही. माझ्या कुळाची श्रेष्ठता, माझ्या जाती गोताचा विस्तार पाहता ब्रह्मदेव देखील त्यापुढे कमी दर्जाचा होईल. म्हणून ईश्वराधिकांची महती लोक गातात ती निरर्थक होय. माझी बरोबरी करील असा कोणी नाही. आजकाल तारण मारणादी घातक मंत्रतंत्रांचा लोप झाला आहे. त्याचा मी जीर्णोद्धार करीन आणि लोकांना पीडा देणाऱ्या यज्ञयागाचे मी अनुष्ठान करीन. माझ्या गुणांचे जे गुणगान करतील, नृत्यगान अभिनयाद्वारे जे माझे मनोरंजन करतील, मला संतोषित करतील, त्यांना मी पाहिजे ते देईन. मादक पदार्थांच्या खाण्यापिण्याची मौज करीत, तरुण स्त्रियांच्या आलिंगनादी उपभोगाने त्रिभुवनात मी आनंदाची मूर्ती होईल. फार काय सांगू, आसुरी वृत्तीने झपाटलेले पिसाट काल्पनिक आकाशपुष्पाचा सुवास घेण्याच्या आशाळभूताच्या गोष्टीचे मनोरथे योजतात. ज्वराचे नि आटोपे, रोगी भलतैसे जल्पे, चावळती संकल्पे जाणते तैसे. अज्ञान आतुले धुळी, म्हणून आशा वाहटुळी, भोवंडी जती अंतराळी मनोरथांचा. अनियम आषाढ मेघ, का समुद्रो मी अभंग, तैसे कामिती अनेग अखंड काम. मग पै कामनाची तया, जीवी झाल्या वेलरिया, वोरपिली कांटिया कमळे जैसी. का पाषाणाचिया माथा, हांडी फुडली पार्था, जीवी तैसे सर्वथा कुटके झाले. तेव्हा चढतिये रजनी, तमाची होय पुरवणी, तैसा मोह अंतःकरणी वाढोची लागे. आणि वाढे जव जव मोह, तव तव विषयी रोहो, विषयते तठाओ पातकासी. तापाच्या भरात रोगी वाटेल तसे बरळतो, त्याप्रमाणे हे लोक तोंडाने वाटेल ते संकल्प बडबडत असतात असे समज. अज्ञानरूपी धुळीत सापडले म्हणून आशारूपी वावटळीने मनोरथरूपी आकाशात ते फिरवले जातात. जसे आषाढ महिन्यात आकाशात असंख्य मेघ दाटून येतात किंवा समुद्रावर उसळणाऱ्या लाटांना खंड नसतो, त्याप्रमाणे आसुरी स्वभावाच्या लोकांच्या कामनांना अंत नसतो. कामनारूपी वेलीचे फाटे त्यांच्या चित्तात पसरल्यावर किंवा काट्यावरून जशी कमळे ओढावीत तशी ती फाटतात, किंवा दगडावर पडून मातीची घागर फुटून तुकडे व्हावेत, त्याप्रमाणे त्यांच्या मनोरथाची दशा होते. त्या योगे रात्र वाढते, त्याबरोबर अंधारही दाट होत जातो. त्याप्रमाणे त्यांच्या अंतःकरणात मोह वाढत जातो. जसजसा मोह वाढतो तस तशी विषयाची आसक्ती वाढते, आणि विषयासक्ती म्हणजे पापाचे मूळ कारण होय. पापे आपले निथावे, जव करीती मेळावे, तव जितांची आगवे येती नरका. म्हणो निगा सुमती, जे कुमनोरथा पाळिती, ते असुर येती वस्ती तया ठावा. जेथ असी पत्र तरुवर, खदिरांगाराचे डोंगर, तातला तेली सागर उतताती. जेथ यातनांची श्रेणी, हे नित्य नवी यमजाचनी, पडती तिये दारुणी नरकलोकी. ऐसे नरकाची आसेले, भागीन जे जे जन्मले, तेही देखो भुलले यजिती यागी. एरवी यागदिक क्रिया, लाहणे तेची धनंजया, परी विफळुती आचरोनिया नाटकी जैसी. वल्लभाचिया उजरिया, आपणया पती कुस्त्रिया, जोडोनी तोषिती जैसिया अहेवपणे. आणि पापे आपल्या बळाने वाढत जाऊन त्यांची गर्दी माजली की जिवंतपणी नरकवासाचा अनुभव येतो. म्हणून हे शुद्ध बुद्धीच्या अर्जुना, ज्यांच्या अंतःकरणात वाईट वासना नांदतात ते त्या नरकात राहावयाला येतात. ज्या नरकाच्या ठिकाणी तरवारीच्या पानांची झाडे आहेत, खैराच्या निखाऱ्यांचे डोंगर आहेत आणि तापलेल्या तेलाचे समुद्र उसळत आहेत, जेथे नाना खंड नसतो, नित्य नवा छळ यमराज करीत असतो,
त्या भयंकर नरकात ते असुर पडतात. अशा शेलक्या नरकाचे भागीदार जे जे जन्मले आहेत तेही भ्रमिष्ट होऊन यज्ञ करताना दिसतात. अर्जुना, एरवी पाहू गेले तर याज्ञादिक कर्माचे फळ त्याच्या आचरणानेच प्राप्त व्हावयाचे. दंभाने नाटकीपणाने आचरल्या गेल्यामुळे ते व्यर्थ जाते. आपल्या यजमानाच्या आश्रयावर वेश्या स्वतःला सवाष्ण समजून समाधान मानतात. हे तसेच आहे. तैसे आपण या आपण मानिता महंतपण फुगती असाधारण गर्वे तेने. मग लवो नेनती कैसे आटिवा लोहाचे खांब जैसे का उदवले आकाशे शिळाराशी. तैसे आपुलिये बरवे आपणची रिझता जीवे तृणाही हुणिया गवे मानिती नीच. वरी धनाचिया मदिरा माजुनी धनुर्धरा कृत्याकृत्य विसरा सवते केले. जया आंगी आईती ऐसी तेत यज्ञाची गोठी कायसी तरी काय पिसी न करिता गा. म्हणून कोणे एके वेळे मौढ्य मद्याचे निबळे यागाची ही टवाळे आदरिती. याप्रमाणे आपल्या ठिकाणी आपला महंतपणा मानून त्या गर्वाने अतिशय ते फुगतात. मग ओतीव लोखंडाच्या खांबासारखे किंवा आकाशात उंच गेलेल्या खडकासारखे ते कधीच लवत नाहीत. त्याप्रमाणे आपल्या मोठेपणाचे आपणच मनात कौतुक करून त्यातच धन्यता मानून आजूबाजूचे जग त्यांना गवतापेक्षाही क्षुद्र वाटते. मग अर्जुना, संपत्तीच्या मदाने त्यांना मस्ती येते. त्या अवस्थेत योग्य अयोग्य काय याचा विचार देखील ते करत नाही. अरे, ज्याची वृत्ती अशी बनलेली आहे त्याला यज्ञाची काय प्रतिष्ठा वाटणार. परंतु वेडे लोक काय करतील आणि काय करणार नाहीत याचा नेम नाही. म्हणून लहरी खातर एखाद्या वेळी मूर्खपणाच्या आणि मदिरेच्या धुंदीत यज्ञादीची नक्कल करतात. ना कुंड मंडप वेदी ना उचित साधन समृद्धी आणि तयासी तव विधी द्वंदची सदा. देवा ब्राह्मणाचे निनावे आड वारे नाही नोहावे ऐसे आती तेथ यावे लागे कवना. पै वासरू वाचा भोकसा गायी पुढे ठेवून जैसा उगाना घेती क्षीररसा बुद्धिवंत. तैसे यागाचे निनावे जग वाऊणी हावे नागविती आगवे अहिरावारी. ऐशा काही आपुलिया होमिती जे उजरिया तेने कामिती प्राणिया सर्वनाशू. त्यांना यज्ञाची सामग्री म्हणून कुंड मंडप वेदी आणि त्या अनुषंगाने लागणारी इतर सामग्री लागत नाही आणि शास्त्रोक्त विधीशी त्यांचे सदैव वैरच असते. देव ब्राह्मण इत्यादिकांच्या नावाचा वारा सुद्धा त्यांना सोसत नाही. तेथे त्यांच्या यज्ञाला येण्याच्या फंदात कोण कशाला पडेल. परंतु चतुर लोक गायीपुढे मेलेल्या वासरांचा पेंडा भरून वासराची प्रतिकृती ठेवून जसे तिचे दूध काढून घेतात त्याप्रमाणे यज्ञाच्या निमित्ताने इतरांना आमंत्रणे देऊन त्यांच्याकडून आहेर घेऊन त्यांना अक्षरशः लुबाडतात. आपल्या उत्कर्षासाठी असे लोक अशा प्रकारे काही होमहवन करतात. त्याच्या योगाने सर्व प्राण्यांचा नाश इच्छितात. मग पुढा भेरी निशाण लावणी ते दीक्षितपण जगी फोकारिती आपण वाओ वाओ. तेव्हा महत्वे तेने अधामा गर्वा चढे महिमा जैसे लेवे दिधले तसा काळजाचे. तैसे मौढ्य घणावे औद्धत्य उंचावे अहंकारू दुणावे अविवेकुही. मग दुजयाची भाष नुर्वावया निशेष बळीयेपणा अधिक होय बळ. ऐसा अहंकार बळा जालिया एकवळा दर्पसागरू मर्याद वेळा सांडुनी ते. मग पुढे नौबत डंका वगैरे लावून हे असुर आम्ही दीक्षित झालो म्हणून जगात व्यर्थच प्रसिद्धी करतात. तेव्हा या दीक्षितपणाच्या महत्वाने आसुरी मनुष्यांचा गर्व अधिक वाढतो.
ज्याप्रमाणे अगोदरच काळेकुट्ट असलेल्या अंधारास आणखी काळाचे लेप द्यावेत, त्याप्रमाणे मूर्खपणा दृढ होतो, उद्धटपणा वाढतो आणि अहंकार अविवेक दुणावतो. मग आपल्यापेक्षा दुसरा कोणी अधिक शक्तिमान आहे अशी भाषाही कोणी काढू नये, एवढ्याकरता त्याच्या सामर्थ्याला जोर येतो. याप्रमाणे सामर्थ्य आणि अहंकार यांचे ऐक्य झाल्यावर उन्मत्तपणाच्या लाटा समुद्र आपली मर्यादा सोडून उचंबळू लागतात. मग वोसंडिलेनी दर्पे कामाही पित्त कुरुपे तया धगी सैंग पळिपे क्रोधाग्नितो तेत उन्हाळा आगी खरमरा तेला तुपाचिया कोठारा लागला आणि वारा सुटला जैसा तैसा अहंकारू बळा आला दर्पू कामक्रोधी गुढला या दोहींचा मेळू झाला जयांच्या ठाई ते आपुलिया सवेशा मग कोणी कोणी हिंसा या प्राणिया ते विरेशा न साधिती गा पाहिले तव धनुर्धरा आपुलिया मांसरुधिरा वेचू करीती अभिचारा लागोनिया तेत जाळीती जिये देहे या माझी जो मी आहे तया आत्मया मज घाये वाजती ते आणि अभिचार कीतीही उपद्रवी जे तुले काही तेथ चैतन्य मी पाही शिनू पावे. मग उन्मत्तपणा अमर्याद वाढल्यावर कामाचेही पित्त खवळते आणि त्याच्या उष्णतेने क्रोधाग्नीही अधिक भडकतो. आणि मग उन्हाळ्यात प्रखर आगीने तेला तुपाच्या कोठारास आग लागून त्यातच आणखी जसा वारा सुटावा त्याप्रमाणे अहंकाराला बळ मिळाले आणि गर्व कामक्रोधात गुरफटला. या दोघांचा संयोग या आसुरी लोकांच्या ठिकाणी होतो. हे वीरश्रेष्ठ अर्जुना, ते आपल्या इच्छेसाठी किंवा इच्छेप्रमाणे कोणत्या प्राण्याची हिंसा करणार नाहीत. प्रथम तर ते आपले मांस आणि रक्त जारण मारणाकरिता खर्च करतात. असे ते आपल्या देहास त्रास करून घेतात. त्यामध्ये आत्मरूपाने वास करणारा जो मी त्यालाच हे चटके बसतात. आणि ते जारण मारण करणारे ज्यांना अभिचारक मंत्रांनी उपद्रव द्यावयाचा, ज्यांच्या ठिकाणी चैतन्य रूपाने वास करणारा जो मी त्या मलाच चटके बसतात. येथपर्यंत 400 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 16वा आणि भाग 9वा यामध्ये पाहणार आहोत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.